Welcome back, friends. Friends, graphs and the activities of the lesson, that is 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. मित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 2.5 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे पुस्तकाचं परीक्षण स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी अँड त्याचे मित्र हा धडा, यातील काही पॅराग्राफ्स आपण पार्ट मध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत. वी हॅव गॉन थ्रू सम पॅराग्राफ्स विथ सम अलॉंग विथ सम ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये काही आपण ॲक्टिव्हिटीजसुद्धा पाहिलेल्या आहेत. In part 1 we have gone through, we have studied about the first point, a little bit about the book. मित्रांनो, आपण त्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला आहे. त्यामध्ये अ लिटल बिट अबाउट द बुक म्हणजे पुस्तकाविषयी थोडेसे. यामध्ये आपण लेखकांचे मत, त्याचबरोबर स्वामी नावाचा 10 वर्षाचा एक खट्याळ खोडकर मुलगा, त्याने केलेल्या खोड्या, त्याचबरोबर त्याचं जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, हे सगळं आपण पार्ट 1 मध्ये अभ्यासलेलो आहोत. वी हॅव स्टडीड, वी हॅव लर्न ऑल दीज थिंग्स रिगार्डिंग स्वामी हू इज अ 10-year mischievous boy. Okay friends, now okay friends, now we are going to go through the remaining paragraphs of the same lesson. Okay, now please come at page number 69. मित्रांनो, स्वामी अँड फ्रेंड्स याच पाठाचे काही आता उर्वरित परिच्छेद यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. द नेक्स्ट पॉइंट इज सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचे महत्त्व. सिग्निफिकन्स मीन्स द इम्पॉर्टन्स, महत्त्व. फ्रेंड्स, दिस इज द सेकंड पॉइंट ऑफ द बुक रिव्ह्यू. मित्रांनो, ॲक्च्युली इट्स अ बुक रिव्ह्यू ऑफ दिस बुक. स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचं, या नॉवेलचं हे काय बुक रिव्ह्यू आहे. त्यातला पहिला पण पॉईंट पाहिलं होतं. त्यामध्ये पहिला मुद्दा होता की अ लिटल बिट अबाउट द बुक, अँड द सेकंड पॉईंट इज सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचं महत्त्व. These are the steps how to write the book review of any book. कोणत्याही पुस्तकांचं बुक रिव्ह्यू, पुस्तकाचे परीक्षण करत असताना या स्टेप्सनेच आपल्याला जावं लागणार आहे. ॲक्च्युली फ्रेंड्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल की बुक रिव्ह्यू हा प्रश्न आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये कुठं आहे. तर मित्रांनो, 2 वर्षापूर्वीची जर तुम्ही जर ॲक्टिव्हिटी सीट जर पाहिला, if you go through the activity sheet before the 2 years, you will come to know that was of 100 marks. 2 वर्षाची प्रश्नपत्र तुम्ही जर पाहिली, ॲक्टिव्हिटी सीट जर पाहिली, तर 100 मार्काची होती. आणि त्यामधला क्वेश्चन नंबर 7A मध्ये लाईव्ह इंग्लिश नावाचा प्रश्न होता. टायटल वॉज लाईव्ह इंग्लिश. आणि त्याला बी मध्ये होतं ट्रान्सलेशन. मग झालं काय की लास्ट इयरपासून काय झालं, तुमच्या ॲक्टिव्हिटी सीट 100च्या ऐवजी किती मार्काची केली गेली, 80 मार्काची केली गेली. आणि त्यामुळं काय झालं, तुमचे लँग्वेज स्टडीचे 10 मार्क तुमच्या या ठिकाणी रिड्यूस केले गेले. असे काही आणखीन प्रश्न तुमचे रिड्यूस केले गेले. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो प्रश्न जो होता तुमचा लाईव्ह इंग्लिश, यामध्ये बुक रिव्ह्यू, लीफलेट, तुमचे ऑनलाईन ऑफलाईन तुमचे फॉर्म्स वगैरे जे होते, ॲडमिशन फॉर्मसारखे वगैरे असे काही प्रश्न त्यामध्ये होते. तो भागच यामध्ये काय केला, कट केला. मग आता हा बुक रिव्ह्यू तुम्हाला कितपत महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला 20 मार्काचं ओरल आहे. या ठिकाणी ओरल म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण त्याला यू हॅव 20 मार्क्स फॉर ओरल एक्झामिनेशन. यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये काही असाइनमेंट्स आहेत यामध्ये. मग लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे, अँड यू हॅव 2 असाइनमेंट्स. यातसुद्धा या ठिकाणी या प्रश्न असे तुम्हाला प्रश्न बुक रिव्ह्यूसारखे तुम्हाला विचारू शकतात, लक्षात ठेवा. किंवा त्यापेक्षाही जास्त म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पुस्तकाचं परीक्षण कसं करायचं. हाऊ टू मेक अ रिव्ह्यू ऑफ एनी बुक.
म्हणून या ठिकाणी आपण त्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, नाउ आय एम गोइंग टू रीड द नेक्स्ट पॅराग्राफ. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain, simple, without any troubling words for the kids, means to you. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. Friends, here we are going to study about the significance of the book. In short, मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकाचं महत्त्व हे आपण पाहणार आहोत की या पुस्तकाचं महत्त्व कितपत आहे विद्यार्थ्यासाठी. Swami and Friends by R.K. Narayan is not a merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Friends, this book is very, very important for the teenagers, especially for you. मित्रांनो, स्वामी आणि फ्रेंड्स हे पुस्तक जे आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं, टॉप टू बॉटम, म्हणजे प्रत्येकासाठी जरी महत्त्वाचं नसलं तरी हे पुस्तक टीन एजर्स, इट इज गिवन हिअर. If it is a teen book means you all belongs to teenagers. मी मगाशी सांगितलं या ठिकाणी किशोरावयीन मुलांना हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येकाने, एव्हरीवन, यू हॅव टू गो थ्रू द बुक, जस्ट यू हॅव टू रीड द बुक. अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. हेच या ठिकाणी R.K. नारायणांना सांगायचं आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग वन. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Here the author R.K. Narayan tells us this book is very, very important for the kids and teens alike. Means for you all, it's very important for you. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. Friends, this is very important. This book is widely used in the Asian continent. मित्रांनो, एशियन कॉन्टिनेंट म्हणजे आपण ज्या खंडात राहतो, आशिया खंडामध्ये, आशिया खंडातल्या प्रत्येक या शाळेतले विद्यार्थी एक विषय म्हणून हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स, साहित्याचा एक विषय म्हणून आशिया खंडातले विद्यार्थी या पुस्तकाचा या ठिकाणी काय करत आहेत, राईट नाव दे आर स्टडिंग, अभ्यास करत आहेत. म्हणजे किती महत्त्वाचं आहे पुस्तक आहे विचार करा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. इट्स अ व्हेरी व्हॅल्युएबल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वन. द स्टुडंट्स आर लर्निंग दिस, दे आर स्टडिंग ॲज अ सब्जेक्ट, स्टडी ऑफ लिटरेचर. दिस डज नॉट मीन that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. Friends, here the writer has used so many difficult words which are not understandable to the common people or to you also. But it doesn't matter. This does not mean that the book is filled with heavy grammar. Actually, what we have to take from this, what we have to learn, what the message
is given here by the writer, it's very important one. Okay, this is very important. Actually, the truth is in contrary to this. Okay, it's very, very important. Swami and Friends is written in such simple English. Friends, R.K. Narayan has written this book by using simple words actually. Though there we find some technical jargons, some words, but technical jargon means the words used by particular professionals that others fail to understand. But what is here? Actually, the writer, it is written in such simple English. It is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. Friends, the writer like R.K. Narayan, he has written so many books, especially for the children, for the teenagers. It's very, very important. He has given so many messages through the books like this one. This book is written in simple English, and just we have to imagine such a genius man like him, like R.K. Narayan, has written such type of book for the teenagers. The English used in the book is both plain, simple, without any troubling words for the kids. Friends, the writer has used very simple words so that the students can understand easily while reading the book. And actually there we don't find any troubling words for the kids. मित्रांनो, या पुस्तकामध्ये लेखकाने जरी काही टेक्निकल जॉर्गन्स वर्ड जरी असले, काही शब्द समजण्याच्या पलीकडे जरी असले, तरी ओव्हरऑल जर आपण विचार केला, या पुस्तकामध्ये R.K. नारायण यांनी खूप साधी सिंपल भाषा वापरलेली आहे की जेणेकरून सर्वसामान्य सुद्धा विद्यार्थ्यांना, मुलांना यातला मेसेज कळला पाहिजे, ही नॉव्हेल त्यांना कळली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय या ठिकाणी, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड फॉर द किड्स. जे लहान मुलं वाचत असताना त्यांना कुठेही कसलाही त्रास होणार नाही. दे कॅन रीड द बुक व्हेरी इझिली. दे कॅन अंडरस्टँड what message does the writer want to give. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. Friends, the writer R.K. Narayan has used very simple and short sentences which adds the simplicity of the book. मित्रांनो, R.K. नारायण यांनी या कादंबरीमध्ये अत्यंत छोटे छोटे आणि साधे अशी वाक्यरचना केलेली आहे की जेणेकरून प्रत्येकाला समजेल. आणि ही साधी वाक्यरचना जी आहे ना, ती काय करते या ठिकाणी, इट ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. पुस्तकाचा अत्यंत साधेपणा सुद्धा या ठिकाणी आपल्याला सहज आपल्या लक्षात येतो. ओके, नाउ नेक्स्ट पॅराग्राफ. ओके, द नेक्स्ट पॅराग्राफ वी आर गोइंग थ्रू. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief and naughtiness. We actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive and loving people to all. And R.K. Narayan does a great job conveying that to all of us. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. Friends, here again we are going to explain in detail. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy. No doubt, Swami is an Indian boy of 10 years old. Okay, मित्रांनो, या पुस्तकामध्ये एक 10 वर्षे वयाचा अतिशय खोडकर, खट्याळ, नटखट नावाचा स्वामी जो असतो, स्वामी नावाचा जो विद्यार्थी जो असतो, जो मुलगा असतो, त्याच्याविषयीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे.
and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. मित्रांनो, या ठिकाणी मात्र पालकांची चिंता व्यक्त होत आहे. ज्या पालकांचे काही पाल्य, काही मुलं जे ऑलरेडीच काय आहेत, मिस्चिवस आहेत, खोडकर आहेत, त्यांनी जर हे पुस्तक जर वाचलं तर काय करतील, ती विद्यार्थी आणखीन थोडंसं खोडकर होतील, आणखीन थोडंसं नटखट होतील, थोडं आणखीन जास्त खोड्या करतील, अशी एक भीती या ठिकाणी काही पालकांच्या मनामध्ये इथं व्यक्त केलेली आहे या रायटरनं. इट इज गिवन हिअर. बट फ्रेंड्स, द बुक इज as such that it encompasses the mischief and naughtiness. We actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive and loving people to all. But friends, though Swami is a mischievous or naughty, but he is a very very loving kid. मित्रांनो, स्वामी नावाचा हा विद्यार्थी जरी खोडकर जरी असला, तरी तो भरपूर जरी खोड्या करत जरी असला, परंतु तो मात्र अत्यंत प्रेमळ असा होता. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अत्यंत चांगला असा होता, लक्षात ठेवा. अँड लव्हिंग पीपल टू ऑल. तो सगळ्यांना तितकाच प्रेमळ होता. खोड्या करणारा होता, नो डाऊट, बरोबर आहे, परंतु तितका तो प्रेमळ होता. कारण खोड्या करणारी ही जी मुलं जी असतात ही खरोखरच खूपच प्रेमळ असतात, लक्षात ठेवा. ती खूप संवेदनशील असतात. द स्टुडंट्स, द किड्स, दोज हू आर नॉटी, दोज हू आर मिस्चिवस, ॲक्च्युली दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह, ॲक्च्युली दे आर व्हेरी लवेबल, व्हेरी लव्हिंग. म्हणजे खोड्या करणारी मुलं ही कशी असतात, प्रेमळ असतात, सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. त्यांना चांगलं वाईट सगळं कळत असतं. ते फक्त आउटवर्डली खोड्या करत असतात, पण इनवर्डली जे असतात ना, दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. अँड R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि फ्रेंड्स, ॲक्च्युली द रायटर R.K. नारायण ही वॉन्ट्स टू फोकस ऑन दिस. त्यांना यावरच फोकस करायचं आहे की त्यांना हे सांगायचं आहे, व्हॉट मेसेज ही वॉन्ट्स टू गिव्ह हिअर. ही वॉन्ट्स टू गिव्ह एव्हरी स्टुडंट, एव्हरी किड इज लाईक स्वामी. प्रत्येक मूल कसं आहे, स्वामीसारखं मिस्चिवस आहे, नॉटी आहे. त्यांच्यामधला नॉटीनेस जो आहे, मिस्चिवसनेस जो आहे, तो कसा आहे, अगदी इनोसंट आहे, लक्षात ठेवा. तो इनोसंट आहे, निष्पाप आहे, मनामध्ये कसलीही वाईट त्याच्या भावना नसते, लक्षात ठेवा. ते अगदी निखळ त्यांचं प्रेम असतं, संवेदनशील असतात. हेच त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. द रायटर वॉन्ट्स टू टेल, दिस इज द मेसेज. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. Friends, again the writer wants to tells us that what is in conclusion he is going to say, he is saying this book is very good. It's a readable book for all. Every children, every kid of all ages must read this book. मित्रांनो, R.K. नारायण यांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की प्रत्येक वयाच्या मुलांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. हे पुस्तक वाचल्यानंतर स्वामीचा जो नटखट जरी वरून आउटवर्डली दो ही सीम्स नॉटी or mischievous, but inwardly he is very innocent, he is a loving one, he is a sensitive one. त्यासाठी प्रत्येक वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावं. सगळे who may just enjoy a good read. The writer says that just enjoy this book, read this book, go through this book. Who may want to improve, if you want to improve your English skills. बघा मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजीमधले आणखी जे काही स्किल्स आहेत, जे कौशल्य जे आहेत, बिकॉज दिस बुक इज फुल ऑफ स्किल्स. If you go through this book in detail, you will learn so many skills. This book exposes so many skills, so that
you will understand each and everything in detail. You will come to know about this book. Okay, next one. Friends, already we have gone some points. Okay, our first point was about a little bit about the book. Our second point was about the significance of the book. Now we are going to the next point about the book, about the author. मित्रांनो, बुक रिव्ह्यू हा धडा म्हणजे दिस लेसन इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द बुक रिव्ह्यू. स्वामी आणि फ्रेंड्स, ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, आय हॅव शेअर्ड विथ यू, मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की हा जो धडा जो आहे, दिस लेसन इज ॲक्च्युली अ बुक रिव्ह्यू ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स. मित्रांनो, हा धडा म्हणजे काय आहे? एक बुक रिव्ह्यू आहे. स्वामी आणि फ्रेंड्स नावाची जी कादंबरी जी आहे, जी फिक्शन आहे, जे नॉवेल आहे, इन शॉर्ट त्याची समरी केलेली आहे हा धडा. म्हणजेच दिस लेसन इज अ बुक रिव्ह्यू अँड विथ सम पॉईंट्स, अँड दिस इज द लास्ट पॉईंट. मित्रांनो, हा शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. काय पॉईंट आहे बघा? अबाउट द ऑथर, म्हणजे लेखकाविषयी थोडेसे, मीन्स समथिंग अबाउट R.K. नारायण. ओके फ्रेंड्स, द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. Other great works by R.K. Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. Okay friends, now we are going to explain this paragraph one by one. The author, friends, the author Swami and Friends. Who is the author? R.K. Narayan. Now he is no more, but he is one of the greatest authors of all time. Yes, really, no doubt, he was a genius one. He has written so many books. Friends, R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. Friends, we have a number of books produced as a literary work. But his literary works are very outstanding, genius. Okay, it's very essential to go through. It means he has produced so many great literary works. मित्रांनो, R.K. नारायण यांनी हे भारतातील अत्यंत जीनियस, अलौकिक बुद्धिमत्ता असणारे हे लेखक. यांनी अनेक साहित्यिक या ठिकाणी लेखन केलेलं आहे की त्यांचं लेखन जे आहे अत्यंत उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं, सर्वांना समजणारं, सर्वांना आवडणारं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे. अँड दिस बुक, आणि हे पुस्तक जे आहे R.K. स्वामी अँड फ्रेंड्स, in particular captures the essence of India under British ruling and the mind and the life of a typical teenage kid. मित्रांनो, इथं अत्यंत महत्त्वाचा आहे ठिकाणी हा पॉईंट आहे. भारतावर ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं, भारतावर इंग्रजांचं राज्य असताना तेव्हाचे जे काही टीनेज जी मुलं जी होती, तुमच्याच वयाची जी मुलं जी होती, टिपिकल जी टीनेज किड्स जी होती, त्यांच्या मनाची अवस्था काय होती, त्यांचा माइंड स्टेटस काय होतं, त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी कशी होती, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा होता, मीन्स व्ह्यूज त्यांचे कसे होते, त्या मुलांच्या मनाची अवस्था कशी होती, ही स्वामी अँड फ्रेंड्समधून या लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इट्स अ फिक्शन. हे काल्पनिक जरी असलं या ठिकाणी लक्षात ठेवा, तरी अत्यंत महत्त्वाचं काय,
Swami is a symbol, he is an image, symbol. He symbolizes the kids when India was under British rule. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता तेव्हाच्या लहान मुलांची जी मनाची स्थिती जी होती ही सिम्बॉलिकली स्वामीच्या माध्यमातून लेखकांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विथ थ्रू दिस नॉवेल, या कादंबरीच्या माध्यमातून स्वामी सिम्बॉलायझेस यू ऑल मीन्स द किड्स ऑफ अ टिपिकल टीनेज किड्स. हे दिस मेसेज इज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वन. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. सो R.K. नारायण यांनी खूप भयानक लेखन केलेलं लक्षात ठेवा. त्यातले काही त्यांचं काही मालगुडी डेज. फ्रेंड्स, मालगुडी इट्स अ फिक्शनल, ओके. त्यानंतर यांनी मालगुडी डेज नावाचे कादंबरी लिहिलेली आहे. द गाईड, मार्गदर्शक त्याला म्हणतो आपण. द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क. अजून भरपूर काही लिहिलेलं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं बघा, द रामायणा ही महाकाव्य लक्षात ठेवा. रामायण, महाभारत, दीज आर द इपिक्स, ग्रेटेस्ट इपिक्स इन इंडिया. अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. म्हणजे रामायण आणि महाभारत या दोन्हीचं त्यांनी काय केलेलं आहे, शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन. हे दोन्ही त्यांनी अत्यंत महत्त्वाची जी महाकाव्य जी आहे लक्षात ठेवा, त्यांनी शॉर्टन त्यांनी केलेलं आहे. आणखी थोडक्यात त्यांनी ते आपल्यासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक्स, रामायण अँड महाभारत. हेही त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर लिटररी काव्य म्हणजे लिटररी माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. फ्रेंड्स, द लास्ट पेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. फ्रेंड्स, हिअर द रायटर सेज दॅट इफ हॅव्हिंग इंटरेस्ट इन रीडिंग, जर तुम्हाला वाचनामध्ये खरंच जर इंटरेस्ट असेल, अभिरुची असेल, रस असेल, तर ही जी पुस्तकं जी आहेत त्यांनी लिहिलेली जी काही काव्ये जी आहेत, जी पुस्तकं जी आहेत, जे त्यांचं लिटररी वर्क जे आहे, त्यांची जी साहित्यकृती जी आहे, जे साहित्य त्यांचं जे आहे, जे वाङ्मय आहे, ते आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. इफ यू गो थ्रू हिज लिटररी वर्क्स, अगेन वी विल कम टू नो. आपल्याला अजून कळेल त्यांचं कार्य, आपल्याला अजून भरपूर कळेल. फ्रेंड्स, नाव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वन. Again, I am going to repeat some things. Friends, Swami and Friends, actually it's a novel, it's a fiction written by an Indian author, R.K. नारायण. मित्रांनो, हा धडा जो आहे बुक रिव्ह्यूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की एखाद्या पुस्तकाचं परीक्षण आपण कसं करावं यासाठी हा धडा दिलेला आहे. मित्रांनो, तुमचं हे जे पाठ्यपुस्तक जे आहे याचंही तुम्ही या ठिकाणी परीक्षण करू शकता. त्याचंही तुम्ही बुक रिव्ह्यू करू शकता. वी हॅव completed this lesson in both the parts. Requesting you again and again and try to keep the points how to write a book review. Thank you.